मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात संभाजीराजे छत्रपती शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचलेत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ते महाराष्ट्राचा दौरा करतात, कार्यकर्त्यांची मराठा समाजाची मतं जाणून घेतात आणि आज ते शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी पोहोचलेत। संभाजीराजे छत्रपती पोहोचण्यापूर्वी जयंत पाटील, अजित पवार हे सुद्धा सिल्वर ओक वरती दाखल झालेत। आज दुपारी 3:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुद्धा होते, त्यामुळे त्यापूर्वी या दोघांमध्ये होणारी भेटही तितकीच महत्त्वाची मानली जाते। मराठा आरक्षण प्रश्नी जनमताचा आढावा घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। गेल्या 2 दिवसांपासून ते जनमताचा आढावा घेतात, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतात आणि आज मुंबईतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी शरद पवार आणि संभाजीराजे छत्रपती या दोघांमध्ये एक महत्त्वाची भेट होते, बैठक होणार आहे। सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द ठरवल्यानंतर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काय पावलं उचलायला हवी आहेत, याबाबतीत पुढे काही करता येईल का, याविषयी विचार मंथन सुरू आहे आणि संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्राचा दौरा करतात। त्यांच्या या भेटीपूर्वी जयंत पाटील आणि अजित पवार हेही सिल्वर ओक वरती पोहोचलेत। आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते आणि त्यापूर्वी शरद पवार आणि संभाजीराजे छत्रपती यांची ही भेट सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते। सुप्रीम कोर्टामध्ये एक मोठा न्यायालयीन लढा सुरू होता, परंतु या लढ्याला राज्य सरकारला यश मिळालं नाही आणि महाराष्ट्रातलं आरक्षण रद्द झाले। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, काय अपडेट? संभाजीराजे छत्रपती पोहोचल्याचं कळतंय सिल्वर ओकवर। ज्ञानाचा छत्रपती संभाजीराजे आताच सिल्वर ओकवरती पोहोचलेला आहे, शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेला आहे। संभाजीराजे यांच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील सुद्धा पोहोचलेले आहे। त्यामुळे आता सिल्वर ओकवरती शरद पवार सह या 3 नेते आणि संभाजीराजांची आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। मराठा आरक्षणावरती संभाजीराजांनी ही भेट घेतलेली आहे। शरद पवारांना कुठेतरी विनंती केली जाणार आहे की मध्यस्थी करून यावरती तोडगा काढा, कारण संभाजीराजे पाहतोय आपण महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। मराठा क्रांती मोर्चाचे नेते असतील किंवा सर्वपक्षीय नेते, या सगळ्यांना भेटून ते तोडगा काढण्यासाठी भेटीगाठी घेत आहे आणि त्याचीच पहिली ही भेट जी आहे ती शरद पवारांशी होताना आपल्याला पाहायला मिळते। शरद पवारांच्या भेटीला संभाजीराजे आलेले आहे, बैठकीला सुरुवात झालेली आहे। नेमकं बैठकीनंतर काय संभाजीराजे यांची मागणी आहे, काय भूमिका आहे, हे स्पष्ट होणार आहे। मात्र पाहतोय आपण अनेक नेते जे आहे ते बाहेर पडलेले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या भेटीनंतर बाहेर पडलेला आहे। एकूण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीराजे पोहोचलेले आहेत आणि बाकी अजित पवार असतील किंवा दिलीप वळसे पाटील, त्याचप्रमाणे जयंत पाटील ह्या बैठकीतून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजित पवार बाहेर पडलेले आहेत, त्यामुळे आता शरद पवार आणि संभाजीराजे यांची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होती हे नंतर स्पष्ट होणार आहे। मात्र कुठेतरी सर्वपक्षीय नेत्यांना भेटण्यासाठी संभाजीराजे जे आहे ते मुंबईत आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटणार आहे, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस असतील, प्रकाश आंबेडकर असतील आणि ओबीसीचे नेते हरिभाऊ राठोडसह इतरांना सुद्धा भेटणार आहे। त्यामुळे मराठा आरक्षणावरती सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजित पवार आणि इतर नेते निघालेत, म्हणजे शरद पवार आणि संभाजीराजे छत्रपती या दोघांमध्येच आता पुढची चर्चा होणार आहे। कोणकोणत्या मुद्द्यांची माहिती किंवा आपली कोणती भूमिका संभाजीराजे छत्रपती हे शरद पवारांपर्यंत पोहोचवतील? अगदी ज्ञानदा, आपण पाहतोय की मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती नाराजीचा सूर जो आहे तो मराठा समाजामध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये जास्तीत जास्त पुढाकार घेऊन यावरती तोडगा काढावा यासाठी या भेटीगाठी आहे। आणि दुसरं म्हणजे मराठा समाजासाठी जे काही सारथी सुरू केलेलं आहे त्या सारथीला भरघोस अशा प्रमाणामध्ये निधी द्यावा ही सुद्धा मागणी त्यांची असणार आहे। या दोन्ही मुद्द्यांवरती ही चर्चा असणार आहे। शरद पवारांशी आता ही बैठक सुरू झालेली आहे, राज्यातील इतर नेत्यांशी सुद्धा ते भेट घेणार आहे आणि याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहेत। कनदा, राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा दुपारी बैठक होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेली चर्चा आणि आज संभाजीराजे आणि शरद पवार यांची होत असलेली भेट, किती महत्त्व आहे या भेटीगाठींना? अगदी पाहतोय आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा राज्यामध्ये आहे, कारण मराठा समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे। या मुद्द्यावरती राज्य सरकारला तोडगा काढावा लागणार आहे। जे समिती गठीत केलेली आहे त्या समितीचा अहवाल पुढच्या 1-2 दिवसामध्ये राज्य सरकारला जो आहे तो मिळणार आहे। त्यानंतर नेमकी भूमिका काय घ्यायची आहे राज्य सरकारने, या संदर्भात ही चर्चा होती। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा मराठा आरक्षणावरती चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। जी उपसमिती आहे त्या उपसमिती सुद्धा आपल्याला पाहतोय का गेल्या 2-3 दिवसापासून बैठका होत आहेत। रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचं की आणखी काही मार्ग आहे या संदर्भात चर्चा सुरू आहे। त्याचप्रमाणे दुसरा जो मुद्दा आहे की पदोन्नतीचा जो मुद्दा आहे
तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या संदर्भामध्ये काल मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट झाल्याची जी आहे ती चर्चा आहे। आज सुद्धा अजित पवार असतील, जयंत पाटील असतील, दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची ही चर्चा झालेली आहे। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पदोन्नतीचा मुद्दा समोर येईल आणि त्याचसोबत मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा चर्चेला येणार आहे। त्यानंतर तर राज्य सरकारची सुद्धा जबाबदारी आहे। राज्य सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्यात असं आवाहन संभाजीराजे छत्रपतींनी केलंय। त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी सध्या संभाजीराजे पोहोचलेत। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत। राजू, एकीकडे संभाजीराजे महाराष्ट्राचा दौरा करतायत, जनमत जाणून घेतात, दुसरीकडे भाजपचे नेते सुद्धा आजपासून विविध जिल्ह्यांचा दौरा करतील, कार्यकर्त्यांशी बोलतील। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारवरती किती मोठी जबाबदारी मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर पावलं उचलण्याविषयीची? अगदी पाहतो, राज्य सरकारवरती ही मोठी जबाबदारी आहे आणि तशा प्रकारचा प्रेशर सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। मराठा समाज आक्रमक झालेला आहे आणि विरोधक सुद्धा आरोप करतायत की राज्य सरकार कुठेतरी न्यायालयामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी कमी पडलेलं आहे, त्यामुळे हे आरक्षण मिळू शकलेलं नाहीये, अशा प्रकारचा आरोप होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे राज्य सरकारची ही मोठी जबाबदारी आहे की मराठा आरक्षणावरती तोडगा काढण्यासाठी पुढची पावलं उचलली गेली पाहिजे। राज्य सरकारने जी समिती गठीत केलेली आहे की नेमकं आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पुढे रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचं की नेमकं काय करायचं, या संदर्भामध्ये जी समिती गठीत केलेली आहे त्या समितीला 30 तारखेपर्यंत हा अहवाल सरकारला द्यायचा आहे। त्यामुळे पुढच्या 1 ते 2 दिवसांमध्ये हा अहवाल येईल आणि त्यानंतर राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल। मग त्याच्या आधी संभाजीराजे जे आहे यांनी भेटीगाठीला सुरुवात केलेली आहे। आता शरद पवारांची ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये त्यांनी तेच भूमिका जी आहे ती मांडलेली आहे का तुम्ही यामध्ये मध्यस्थी करा आणि लवकरात लवकर यावरती तोडगा काढा। त्याचप्रमाणे सारथीला जे आहे ते जास्तीत जास्त निधी द्या, अशा प्रकारची मागणी जी आहे ती पवारांकडे करताना पाहायला मिळतात। थोड्या वेळामध्ये बैठक संपेल आणि त्यानंतर छत्रपती संभाजीराजे हे मीडियाशी बोलणार आहे, त्यामुळे भूमिका स्पष्ट होईल की नेमके काय काय मुद्दे मांडलेले आहेत। त्याचप्रमाणे बरोबर, पत्रकारांशी संभाजीराजे थोड्याच वेळात बोलणार आहेत या भेटीनंतर, बैठकीनंतर। राजू, ही भेट तर होतीये, भेटीनंतर कदाचित संभाजीराजे पत्रकारांशी बोलूही शकतात, पण आज कॅबिनेटची सुद्धा बैठक होतीये। तर कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला येईल का? सरकार लवकरात लवकर काही पावलं उचलेल का? अगदी आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा हा मुद्दा जो आहे तो चर्चेला येणार आहे। 2 दिवसापूर्वी उपसमितीची बैठक पार पडलेली होती। उपसमितीच्या बैठकीमध्ये यावरती लवकरात लवकर सरकार उपाययोजना करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।